त्या रिव्हॉल्वरवर अक्षय शिंदेच्या म्हणजे हाताचे ठसेसुद्धा नव्हते. मग अक्षय शिंदेला का मारण्यात आलं? हे सरकार तुषार आपटेला वाचवण्यासाठी प्रयत्न करते आहे का? तुषार आपटेला पाठीशी घालते आहे का? खरा आरोपी कोण? आपल्यासोबत राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आहे. कुठेतरी विरोधक हे बदलापूर सारख्या घटनेमध्ये देखील राजकारण करत असल्याचा आरोप तुमच्यावर सत्ताधारी करत आहे. कारण की विरोधकांचा असा दावा आहे की अक्षय शिंदे यांनी बलात्कार केला नाही, कुठेतरी कुणाला तरी वाचवण्यासाठी अक्षय शिंदे यांचं एन्काउंटर झालं. एकदम चुकीचं आहे. असं आहे की बदलापूरची जी घटना घडली त्याच वेळेस अनेकांनी संशय व्यक्त केला होता की तुषार आपटेला वाचवण्यासाठी अक्षय शिंदेचा बळी देण्यात येत आहे का? कारण की ज्या पद्धतीनं अक्षय शिंदेला मारण्यात आलं, त्याला फेक एन्काउंटर करण्यात आला. असं आहे की अक्षय शिंदे कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याची बंदूक काढून घ्यायला त्याला प्रशिक्षण लागतं. ती रिव्हॉल्वर ऑलरेडी लॉक असते आणि अक्षय शिंदेने फायर करण्याचा प्रयत्न केला. मग पोलिसांनी स्वतःच्या बचावासाठी त्याच्यावर गोळ्या झाडल्या, असे प्रकार दाखवण्यात आला की अशा पद्धतीनं ज्याला प्रशिक्षण नाही तो बंदूक किंवा ही रिव्हॉल्वर चालू शकत नाही. त्याच्यामुळे तुषार आपटेला वाचवण्यासाठी अक्षय शिंदेचा बळी घेण्यात आला का, हा अतिशय मोठा प्रश्न त्यानिमित्तानं विचारण्यात येत आहे. कारण की त्या रिव्हॉल्वरवर अक्षय शिंदेच्या म्हणजे हाताचे ठसेसुद्धा नव्हते. मग अक्षय शिंदेला का मारण्यात आलं? हे सरकार तुषार आपटेला वाचवण्यासाठी प्रयत्न करते आहे का? तुषार आपटेला पाठीशी घालते आहे का? खरा आरोपी कोण? तुषार शिंदे खरा आरोपी, सॉरी अक्षय शिंदे खरा आरोपी की तुषार आपटे खरा आरोपी, याच्या बाबतीत सखोल चौकशी व्हायला पाहिजे. अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की याच्यामध्ये जो आरोपी आहे म्हणजे तुषार आपटेला वाचवण्यासाठी अक्षय शिंदेचा बळी घेतला का, अशा पद्धतीची सुद्धा शंका उपस्थित होत आहे. त्यामुळे राज्य शासनाने सखोल चौकशी याची केली पाहिजे, एवढंच आमचं म्हणणं आहे. काय वाटतं तुम्हाला, नेमकं कोण वाचवत आहे तुषार आपटेला आणि कोणाच्या इशाऱ्यावर हे सर्व होत आहे किंवा झालं? कसं आहे, सरकार तुषार आपटेला वाचवण्याचा प्रयत्न करते असं दिसतंय. कारण की तो तुषार आपटे एका पक्षाचा प्रमुख कार्यकर्ता आहे, भारतीय जनता पार्टीचा प्रमुख कार्यकर्ता आहे. त्याला वाचवण्यासाठी तर संपूर्ण हे प्रकरण त्याचा अक्षय शिंदेचा बळी घेतला की नाही हा प्रश्न अनुत्तरित आहे. त्याच्यामुळे सखोल चौकशी याची झाली पाहिजे. कारण की हायकोर्टाने सांगितलं आहे की याच्यावर अक्षय शिंदेचे फिंगरप्रिंट्स नाही आहे रिव्हॉल्वरवर. वाल्मिक कराड प्रकरणासंदर्भातही सरकारचं तेच म्हणणं आहे की आम्ही वाल्मिक कराडवर कारवाई करता यासाठी स्थापना केली. असं असताना देखील विरोधक मुद्दाम ते प्रकरण तापवत आहे आणि राजकारण करत आहे. कसं आहे की वाल्मिक कराड ज्या पद्धतीनं माननीय जे सरपंच साहेब होते संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली, अतिशय निर्दयी पद्धतीनं त्यांना मारण्यात आलं. त्याच्यामुळे जो आक्रोश आहे आणि आक्रोश ज्या पद्धतीतून, त्यामुळे लवकरात लवकर जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. 1 महिना सातत्याने अनेक आरोपीचे नाव घेत होते पण शासनाने त्यांना हात लावला नाही. पण आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे वातावरण पेटल्यानंतर आता काही लोकांना त्यांनी पकडलेलं आहे, अरेस्ट केली आहे. त्याच्यामुळे जे कोणी याच्यामध्ये दोषी असेल त्या दोषींवर कारवाई झाली पाहिजे. महाराष्ट्रामध्ये या प्रकरणाचा, संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा फार मोठा आक्रोश त्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. त्याच्यामुळे या बाबतीत लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे. अनेक ज्या घटना घडल्या त्याच्याबद्दल सरकारबद्दल संशय आहे लोकांना. सरकारचं असं म्हणणं आहे की जर का सरकार तपास करत असेल, सरकार काम करत असेल तर सरकारला आणि पोलीस यंत्रणेला ते करू द्यावं, न्यायालय त्याचा निर्णय घेईल. असं आहे की महाराष्ट्राची पोलीस ही सक्षम आहे. महाराष्ट्राची पोलीस ही सक्षम आहे, अतिशय चांगले अधिकारी आहे महाराष्ट्रामध्ये. पण त्यांना मोकळीक दिली पाहिजे. त्यांच्यावर जर दबाव असेल, त्यांच्यावर जर दबाव जर सरकार टाकत असेल तर कशी चौकशी होणार? म्हणून जेव्हा ही घटना घडली, संतोष देशमुखचा जेव्हा हत्या झाली, तेव्हा महिनाभर तर ते आरोपी लोक सांगत असताना सुद्धा त्यांना हात लावला नाही. त्यामुळे सरकार या सर्व गोष्टी म्हणजे कोणाला तरी वाचवण्यासाठी सरकार हे करते आहे काय, असा संशय सर्व जनतेला आहे.
म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की दोन्ही प्रकरणामध्ये मुख्य आरोपींना सरकार वाचवत आहे. दोन्ही प्रकरणामध्ये सरकार कोणाला तरी वाचवण्यासाठी प्रयत्न करते आहे, पाठीशी घालण्याचं काम करते आहे. तर हे होते राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख. कॅमेरामॅन अतुल हेडेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.